श्री स्वामी समर्थ गुरु माऊली वट पौर्णिमा ज्येष्ठ शुद्ध 14 दिनांक 10 जून 2025 सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड आहे. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते. महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत. वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे. गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बांधत असतो. तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेल तयार केले जाते. पूजेचे साहित्य 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वख, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू इत्यादी. वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या कागदाला तिहेरी दोरा बांधावा. सूत कापसाचे काढलेले असावे. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सूत कुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी. वटपौर्णिमेची आरती म्हणावी. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनात जावे. हळद कुंकू वाहून आंबे, पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा. वडाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. 5 सुवासिनींची आंबे व गहू इत्यादीने ओटी भरावी. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात. पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे. सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात त्याचे वर्णन केले आहे. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली.